आमच्या आईले दुसराच दिवस झाला होता, म्हणजे दुसराच दिवस म्हणजे काल आली होती ते आजचा दुसरा दिवस, आणि टोमणं मारून गेली लगेच मले की माई पोरगी किती लवकर स्वयंपाक करते. कारण काही पहिले पोराच्या घरी गेली, मग पोरीच्या घरी गेली, सगळं फिरूनच आली. मग आता पोरीचा स्वयंपाक, पोरगी लवकर उठते आणि मी उठतो 8 वाजता, तर काय मग माय फक्त आज हेच राहिलं होतं स्वयंपाक आणि पोळ्या. कारण बाकीचे बाहेरचे सगळे कामं झाले होते, बकऱ्या गेल्या की मग सगळे कामं होतात. तर मग मस्त असे कांदा झाला होता ना, कांद्यात मसाला टाकला आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं, कारण की आज मी मसाल्यात मीठ नव्हतं टाकलं. तर मग काय मसाला मस्त असा वाफू दिला आणि मस्त पीठ चुरायला घेतलं. म्हटलं मसाला वाफे लागतं, आपलं पीठ चुरणं होते. मस्त पीठ चुरून घेतलं आणि मसाला मस्त झाला होता, फिरून घेतला एक बार. आणि त्याच्यात टाकले वांगे बी फिरून घेतले चांगले, आणि वांगे बी वाफ्यासाठी ठेवले. आता वाफ्यासाठी म्हणजे 2 शिगड्या आहेत, तर मग एका शिगडीवर भाजी ठेवली वांगे वाफ्यासाठी, आणि इकडे चालू केला मग स्वयंपाक म्या. कारण की आईनं मला टोमणं दिलं होतं म्हणजे माझी पोरगी लवकर स्वयंपाक करते, तर म्हटलं मी बी अर्ध्या घंट्यात तुला स्वयंपाक करून ओके करून दाखवतो. मस्त असं पोळ्या लाटायला घेतल्या आणि भाजीत मग वांगे वाफ्याला टाकले होते, तर भाजीत मग पाणी बी टाकून घेतलं. तर मस्त अशा पोळ्या केल्या आणि स्वयंपाक झाला होता आता. आणि पसारा आवरला सगळा, आणि भाजी बी काढून घेतली डब्यात, आणि गाठे बी भाजून घेतले एकदाच. आणि पसारा आवरला आणि भांडे आपले जिन्यावर, आणि पटकन झाडून काढून घेतलं. आणि झाडून काढल्यावर पटकनच मग असे भांडे घासून घेतले, हातपाय धुवून घेतले मस्तपैकी. आई बसली होती मोबाईल पाहत घरात. तर मग आईला म्हटलं उठ आता, मी बी लय थकली. मस्त अशी चटई टाकली आणि आईलाही उस्ती दिली आणि मलाही उस्ती घेतली. टाकलं ना अंग म्या, जेवण बिवण सगळंच राहिलं होतं. आईचा मोबाईल पाहणंच चालू होता. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.